खूप त्रास होतोय. आई अगं तोच व्हावा असा प्लॅन आहे तिचा. आणि चुकून काही सांडलंच तर सॉरीचा पाढा येतोच ना तिला. कीर्ती नेहमी काहीतरी चुकीचं बोललंच पाहिजे. काका हो, ती काय चुकीचं बोलली आहे? अशा ह्याच्यात चुकून काही गरम अंगावर कुणाच्या पडलं? नाही नाही, मी प्रॅक्टिस केली एकदम. जमेल मला. काय बालिश पण आहे हा. हा अगं तोही थांबेल, पण तू तिला एकदा माफ केलंस तर. मी तिच्यावर विनाकारण चिडलेली नाहीये आणि ती हे जे करते ना त्याला लहान मुलांसारखं वागणं म्हणतात. अगं हो, पण ही तिची पद्धत आहे. जाऊ मी काय बोलतच नाही. पहिले मला वाढ, मला भूक लागली. हा तू मग. वा वा वा, मला तर सूर्यकुमार यादवचा कॅचच आठवला. काय ट्युनिंग आहे सासू सुनांमध्ये. थोडक्यात वाचली भाजी. निव्वळ मूर्खपणा चाललाय हा. चला वाडा वाडा. घे ग. अरे सॉरी सॉरी. काय करतेस शिवा? काय चाललंय हे? राहिला कुठं आहे या पोरासनी ना येळेवर कधी येताच येत नाही. बोल अजय, काय झाला? काय झालेलं नाही, माझं एक काम आहे तुझ्याकडं. हे बघ अजय, खूप जेल आहे, आता भूक नाही. जेवायचं काम नाही, मग वेगळंच काम आहे माझं. बोल. इकडे हे बघ, आपल्याला जायचंय एका ठिकाणी, तर कापड बॅगेत भरून ठेव. मी फोन केला, तू यायचंस. खय जाऊचा म्हणजे कोकणात जाऊचा? काय तिकीट कन्फर्म झाली, पण जाऊचा खया? ते आत्ताच कशाला, नंतर सांगेन मी तुला. फक्त तू तयार राहा. पण ही गोष्ट कोणाला बी सांगायची नाही. कोणाला म्हणजे कोणालाच नाही. शिवाला नाही, वंदीला नाही आणि तुझ्या पाना गँगला पण नाही. हा पण आजी सगळं ठीक आहे ना? म्हणजे काय प्रॉब्लेम नाही ना? शिवाला सांगतो तसं मी, एवढं काय. आता काय सांगितलं? कोणालाच नाही सांगायचं. नाही सांगणार. काय आहे ना, माझ्या डोसक्यात ना एक किडा वळवळ वळवळ वळवळतोय. त्याला काढून टाकायचं आहे, कळलं? आले म्या. हा, नक्की आजीचा प्लॅन तरी काय आहे? आशू, हल्ली तू लक्ष्मण काकाला ऑफिस मध्ये काहीच मदत करत नाहीस असं माझ्या लक्षात आलंय. अरे ऑफिस मध्ये चहाचा अगं उर्मिला चहा. शिवा आणते. अगं उर्मिला, तिला जमणार आहे का? तू तिला मदत करायला पाहिजे ना. भाऊ अहो, मी तिला म्हणाले की मी घेऊन जाते, पण ती ऐकतच नाहीये. आशू, या बाबतीत ना शिवा अगदी तुझ्या आईची सून शोभते. मूर्खपणा आहे सगळा. सगळे माकड चाळे चालू आहेत, बाकी काही नाही. ताई पण ती किती भारी मॅनेज करते दिसत नाहीये का तुला? मला तर खूप मजा येते, एकदम मजा येते. गप्प बस जरा. हा बघा, चहा आला. शिवा हळू. हा ए शिवा शिवा, इकडनं इकडनं. नाही, मी प्रॅक्टिस केली. मला माहितीये इथून 5.5 पावलं. हा मला दाखवते. 1 2 3 4 5 आणि 5.5. आणि विषय खतम. वा वा वा. खतम खतम. एकदम एक्सपर्ट झाली असं तू. फालतू गोष्टी बरोबर जमतात तिला. एक्सपर्ट असणारच ना ती. कीर्ती काय म्हणजे? काका काका, हे बघा, चहा गरम आहे. वातावरण गरम नाही करायचं आपल्याला. तुम्ही प्या. हा ते पण बरोबर आहे. हळू. हे घ्या. सुहास, अरे सॉरी सॉरी सॉरी. मूर्ख, अगं चहा गरम सांडवलाय त्याच्या अंगावर. कळत नाही तुला? तुला भाजलं का रे? किती गार वाटते. काही काय विचारतेस? सॉरी सॉरी. अरे मुद्दाम करतेस काय सगळं? आधी तो पदर काढ डोक्यावरून.
कीर्ती, अगं तिने काय मुद्दाम केलंय का? चुकून घडलं तिच्याकडून. मुद्दामच करते ती, तुम्हाला दिसत नाहीये? काय गरज आहे पदर डोक्यावर घेऊन काम करायची? ए ताई, तू आधी शांत हो. त्याला घेऊन जा आणि त्याचा पाय पाण्याखाली धर. चल उठ उठ. हळू हळू सावकाश रे. हळू. थांब थांब थांब. तो कप महत्वाचा अरे आहे. चल ना तू आधी. मी आधीच सांगितलं होतं हिला एक काम धड जमत नाही. आता हे काय नवीन हौस, डोक्यावरून पदर घेऊन वावरते. सीता, अगं ती या घरची सून आहे. तिला सुद्धा काहीतरी काम करण्याची इच्छा असेल ना. भाऊ, पण मी सीताईंना दिलेला शब्द मोडणार नाही. मी त्यांना तोंड नाही दाखवणार. बाई ग, काढतो पदर, पण ही नाटकं बंद करता. नक्की? होय. नाही नाही, तुम्ही मनापासून बोलत नाही आहात. तुम्हाला राग आलाच आहे, अजून रागात बोलताय. अरे मग कसं सांगू? ऐक ना सीता, प्रेमानं समजावून सांग ना. शिवा, तोंड लपवू नकोस. हा बनी. शिवा, तू माझ्या समोर तुझं तोंड घेऊन येऊ शकतेस हं, पण काढतो पदर. एक मिनिट. याचा अर्थ असा नाही की मी तुला माफ केलंय. हे सगळं फक्त घरच्यांच्या सोयीसाठी चाललंय, कळलं? चला, एक पायरी तर चढले. आता फक्त मला सीताईच्या मनात घर करता येईल अशा गोष्टी करायच्या. चुकीचं केलंयस तू चंदन. मी गावात तुझ्यासाठी इतकं सगळं केलं आणि तू असा वागलायस. मी नाही म्हणाल्यावर पण तू बाई आजी आणि आईला पुढे केलंस. अगं दिव्या, मी फक्त त्यांना सांगितलं. आणि हे बघ, आपल्याला ना आता गावी जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला आपल्या बंगल्यात जायचंय ना. मी काय म्हणते, आपण आता गावाला जाणार, मग तुझ्या आजोबांना कन्व्हिन्स करणार, मग तुझ्या आजोबा तुझ्या डॅडला कन्व्हिन्स करणार. त्यापेक्षा आपणच डिरेक्टली तुझ्या डॅडला भेटू आणि त्यांना कन्व्हिन्स करू. हा, ठरलं. असं करूयात आपण. चल. हे असं काही करू नको, उगाच एकाचे दोन होऊन बसतील. निघाला बाय. हो आजी, पाया पडतो. यशस्वी व्हा, सांभाळून जा. आणि दिव्या, परत ये, पण पाहुणी म्हणून. दिव्या, जाऊया बापू. हे काय निघालं? ते निघालेत आता जायला त्यांच्या घरला. लगेच? हो, ते जरा काय बिझनेसची जरा कामं खोळंबली आहेत, त्यामुळे जावं लागेल. जावे बापू. हा, थोडस काम होतं तुमच्याकडे. काय आहे, मला जरा पैशांची नड होती. ते जरा एक महत्वाचं काम आलंय म्हणून. जग्या, अरे ते आपल्या घरचे जावई आहेत, त्यांच्याकडे पैसे मागतोस होय रे? भैयाजी, काका आहे ना माझा, माझ्याकडे तर मागूच शकतो. अगं पण थँक्यू दिव्या. मला आहे ना खरंच ते जरा बँकेचा प्रॉब्लेम झाला ना, आले की लगेच देतो मी, लगेच. काका, तू काही काळजी करू नकोस. किती अमाऊंट हवी आहे सांग, चंदन देईल. चेक आहे, पेन. रक्कम नाही. भरून घ्या. हा, पेन. वा वा वा.
जावे बापू, अहो लाखात आहात, तुम्ही लाखात आहात. म्हणजे हो, त्या दुसऱ्या जावायला तुमच्या इतकी सरही नाहीये. दिव्या, काय नशीब काढलंयस तू. एक नंबर नवरा मिळालाय तुला, एक नंबर. चलूया. हा आता काय निघावं तर लागेलच. हा, आणि परत या. मी नाही ठीक आहे. बर असं. अगं मी मदत केली असती ना. ऐक, हा आज तू एकदम बाजी मारलीस. आज तुझे काय आईचं मन बदललंस ना. कमाल केलीस. म्हणजे तिचा राग अजूनही आहे, पण मन तर बदललंस. तसा मला वेळ लागला तसं त्यांना पण थोडा वेळ लागेलच ना. हो ना, पण तुझा जो चार्म आहे आणि तुझे टॅक्टिक्स आहेत ना, ते वर्क होतात. आई ना तुझ्या प्रेमात पडेल लवकरच, सांगतो मी. चला. गुड नाईट. काय? थँक्यू. थँक्यू. थँक्यू कशाला? तूच आठवण करून दिली ना मला की माझ्या स्टाईलने लोक माझ्या प्रेमात पडतायत, जसा तू पडलाय. मी प्रेमात नाही पडलोय. नाही का? नाही, मी नाही पडलो. हा, तो उगाच कुठले तरी डॉट्स कुठेतरी कनेक्ट करू नकोस शिवा. मैत्री, मी झोपतो. गुड नाईट. काय काय झालं? जर प्रेमात पडला नाहीयेस मग इतकं पटकन कसं काय उठलास? तू मुद्दामून का केलंस हे? आणि मी पटकन उठलो कारण मला काळजी वाटली. त्यालाच प्रेम म्हणतात. प्रेम आणि काळजी थोडं वेगळं असतं, कळलं का? ते काहीतरी आयडिया देतात डोक्यात. तू विचार कर आईचा, हा, आणि आईला कसं इम्प्रेस करता येईल त्याच्याबद्दल विचार कर. अरे सो गुड नाईट. आशू, एक दिवस तूही मान्य करशील आणि सीताई पण. परत भांडी घासा, शेण सारवा, दूध काढा. मला ना विचार करून करून पोटात गोळा यायला लागलाय. तू का गेलं असशील असं? हे बघ दिव्या, आपल्याला आता गावात जाणं महत्वाचं आहे. का? अगं आपल्या भल्यासाठी ना. तिकडे आजोबा आहेत आणि एकदा ते कन्व्हिन्स झाले की मग. तू नाव नको घेऊ त्या थेरड्याचं. तिकडे ते आणि इकडे जा, गावी जा म्हणणारी माझी बाईची. आजी, काय ह्या वयात देवदर्शन करायचं सोडून ह्यांच्या मागे काय लागलोय आपण? देवदर्शन तू कर, म्या नाही करणार. म्या म्हणलंय का नाही तुला की माझ्या डोसक्यात संशयाचा किडा वळवळतोय. तू शांत की पातूर, म्या हे असंच करत राहणार पाठलाग. अगं पण कसला संशय? आता कुणाचा फोन आणि काकूचा फोन, काकूचा. हा, हिरवा बटन. बोल गवंदी. अहो आई, हे काय पत्र लिहून गेलायत माझ्या नावाने तुम्ही? काय? कुठे गेलायत तुम्ही? आता दिव्याचा पाठलाग करायची काय गरज आहे? कसला संशय आहे तुम्हाला? अगं या बघ, तुला जर खरं सांगितलं असतं तर तुम्हाला पाठवलं असतं सोय ग. म्हणून सिनेमात तसं चिठ्ठी लिहून ठेवतात आणि पळून जातात, तसं मी पळाले. हो आई, पण ह्या वयात कशाला हे नसते उद्योग करायचे? वंदी, तुला खरं सांगू का ग, माझ्या ना ध्यानात आलंय
का दिव्या आणि चंदन दोघ जण आपल्यापासून काहीतरी लपवित्यात. दिव्या एक काहीतरी सांगत होती, त्यो एक काहीतरी सांगत होता. ते ऐकल्यानंतर मला असं वाटायला लागलं त्यांच्या एकूण वागण्यावरनं की हे दोघं आपल्यापासून काहीतरी लपवित्यात. म्हणून म्हणलं की आपण ह्यांचा शोध घेऊया की काय आहे नक्की. पण मला सांगा, तुमचा हा संशय खोटा ठरला तर? जर खोटा ठरला तर आल्यानंतर तुझ्या समोर माझ्या थोबाडीत 2 मारून घेईन म्या. झालं? पण म्या पाठलाग करणार आणि नक्की काय आहे त्याचा शोध लावणार. अहो तसं नाही आई, पण एवढ्या लांबचा प्रवास आणि तुम्ही एकट्याने करणार म्हटल्यावर. अगं एकटीनं कुठं, माझ्या बरोबर अप्पर हाय. हा हो हो काकू. आणि मला पण आत्ताच कळालं गाडीत बसल्यावर. हा अरे देवा, असं आहे का? बरं बरं, पण सांभाळून जा आणि काळजी घ्या आणि कळवत राहा मला. काय काय होतंय ना ते समज कळवत राहणार तुला. तू अजिबात काळजी करू नकोस आणि हे शिवा बिवाला कुणाला सांगू नकोस. हा त्यांची गाडी पुढे चालली आहे. ठेव फोन. तुला सांगते आपण, अरे किती बी झालं तरी दिव्या माझी नात आहे का नाही. तिला काय चांगलं आणि काय वाईट हे अजून कळत नाही रे. फक्त तिला वाटतं काय भरपूर पैका मिळाला, दागदागिने घातले, ऐश्वर्याम केला, गाडीतनं फिरलं म्हणजे समज असते. तर तसं या जगात नाही आहे. आणि किती बी झाली तरी माझ्या कैलासाची लेक आहे. माझीच काम नाही काय नातीला सांभाळायचं. म्हणून त्या पिरमापोटी मी आहे समज करते. पण त्या दिव्याला कळत नाही ना. तिला चांगलं सांगायला गेलं की तिला वाटतं माझ्या वाईटावरच आहे. अज्जू प्लीज मदत करा प्लीज. प्रेमी आशिक आवारा, पागल मजनू दीवाना. प्रेमी आशिक आवारा. यार हे काय करू तू यार, मी लहानपणापासून तुझी एवढी फॅन आहे. तू मला काहीतरी तर सांगू शकतो ना, प्रपोज कसं करू. नाही शिवा, शिवा हे बघ, तू 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 करू शकते, तुला जमणार आहे हे. तू आहेस यार फिल्मी थोडी, तू असं कर ना, असं असं कर. यार काय करू मी, काय करू का. हा फूल और काटे जमेल काय. जमेल जमेल. हे गुलाब. हा आय हे बघा, हे बघ, सॉरी हे बघा. आय लव. नाही नाही येते नीट नीट नाही शिवा, नीट जमेल तुला. आय आय लव्ह यू. तू काय करते इथे. मी सगळं बघितलं, मला सगळं कळलंय. हा तुला कळलं. नाही नाही तुला नाही कळलंय, उगाच तू मला बोलते. डोंट वरी, मी कोणालाच नाही सांगणार. तुझ्या व्यक्तीसाठी हे सगळं करते ना, त्याला पण नाही सांगणार. अगे डोंट वरी, मी डंबोला पण काहीच नाही सांगणार आणि डंबोला सोड, अजून कोणालाच काहीच नाही सांगणार. डंबोला. हा आणि तुला सांगू का, मीच खूप एक्साइटेड आहे. म्हणजे तू डंबोसाठी एवढं सगळं करते ना, तुम्ही दोघं असे एकत्र आले ना की मला खूप भारी वाटणार आहे. मला हवंय की तू हे सगळं करावं त्याच्यासाठी. डंबो सॉरी सॉरी, माझ्या डंबोला तुझ्या चकल्याला. चकुल्याला. हा त्याला अजिबात सांगू नको, त्याला नाही सांगायचंय आपल्याला. तुला माझी मदत करायची का पण. नक्की. हो बघा. नाही यार, तू नाही करणार. तू सगळ्यांना सांगशील जाऊन, मला ते नको आहे. तू त्याला पण सांगशील, मग ते सगळं प्रॉब्लेम होईल ना, ते नको. तुझा विश्वास नाहीये माझ्यावर. आहे मग सांग. मग ते मला काही येत नाही ना. जमेल ग, तू खूप अशी स्ट्रॉंग मुलगी आहे, तुला सगळं येतं.